साहेब काय म्हणणं आहे, आशीर्वाद दिले तुम्ही, कशा पद्धतीने भेटीगाठी तुम्हाला लोकांचे वाढले? काय झालं त्यांचं म्हणणं आहे की बापू आलेत भेटायला, काय पद्धतीने आशीर्वाद द्याल बापूंना? आणि आशीर्वाद आहे आमचा. काही जुने आठवणी देखील त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत, ज्या पद्धतीने शरद पवारांनी तुमच्यावर संपूर्ण हे केलेलं होतं, ते काही जुने आठवणी. पवार आम्ही त्यावेळेस होतो, त्यावेळेस शरद पवार आमच्या विरोधात होते, शेवटपर्यंत विरोधात होते आणि दिल्ली माझ्याबरोबर होती. अशा वेळेस माझा पराभव झाला. तो कसा झाला, काय झाला, सगळ्यांना माहिती आहे. अशी परिस्थिती पूर्वी होती. आता काय झालं आहे, या ठिकाणी शरद पवारची मुलगी उभी आहे, नंतर त्या अजित पवारची शरद पवारची बायको उभी. अशा परिस्थितीत आता शिवतर उभी आहे, मी 3 झाली. तुमचा आशीर्वाद कुणाला असणार आहे? असं आहे. आता मी विचार करतोय असा की हे कसं करायचं. आता अजून विचार नाही मी फायनल केला. फायनल विचार करतो मी. शरद पवार देखील काही दिवसा अगोदर तुम्हाला भेटून गेलेले आहेत, चर्चा केली त्यांची, ते काय म्हणले? मला फक्त भेटले, मी काही त्यांना बोललो नाही. मला ते भेटून गेले आणि जुन्या आठवणी सांगायला लागली. तुम्ही आता हिंडता का? म्हणलं आता 91 आहे, मी हिंडतो. आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी फायनल आहे. काँग्रेस बदललेली नाही, मी शेवटपर्यंत काँग्रेस राहणार. त्यांनी आशीर्वाद दिले, संपलं. या ठिकाणी विजय शिवतारे यांनी आनंदराव थोपटे यांची भेट घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने शिवतारे कुठेही मागं हटायला तयार नाही आणि एका अर्थाने बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना ते यांची भेट घेत आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या घरी येऊन त्यांनी थेट भेट घेतलेली आहे त्यांच्या वडिलांची आणि अशा पद्धतीने जोरदार प्रचार. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर देखील शिवतारे या ठिकाणी कुठेही थांबताना दिसत नाही. कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई, एबीपी माझा, भोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.